विदर्भात गोदावरी नदी आता मोकळा श्वास कधी घेणार असा सवाल उपस्थित केला जातोय। गोदावरीच्या प्रदूषणाचे ड्रोन व्हिडिओ आता समोर आलेले आहेत। तर गोदावरीच्या पाण्यावर जलपर्णीची चादर पसरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। चांदोरी सायखेडा परिसरात जलपर्णीनं गोदावरीचा श्वास अक्षरशः कोंडलेला आहे। जलपर्णीमुळे गोदावरीचं पाणी प्रदूषित होत चाललेलं आहे आणि ही प्रदूषणाची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। गोदावरी नदीच्या संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अहवाल समोर आला, त्यानंतर नाशिककर संतप्त झाले होते। प्रदूषण नियंत्रण मंडळानं गोदावरीचं पाणी हे मिनरल वॉटर इतकं शुद्ध आहे असं नमूद केलेलं होतं आपल्या अहवालामध्ये। त्यानंतर मात्र नाशिककरांमध्ये संतापाची लाट पसरली। मात्र आम्ही तुम्हाला ही दृश्य दाखवतोय कशा पद्धतीनं गोदावरी नदीचा श्वास कोंडलेला आहे। एका बाजूला प्रदूषण होतंय, आजूबाजूचं सांडपाणी नदीमध्ये सोडलं जातंय, तर दुसऱ्या बाजूला जलपर्णीची चादर या संपूर्ण गोदावरी नदीच्या पात्रावर आपल्याला दिसून येते। त्यामुळे आता ही गोदावरी मोकळा श्वास कधी घेणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं सरकार आता तातडीनं पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।